राष्ट्रीय शेतकरी कामगार गटाचा कार्यक्रम आहे कांदळबाजारले. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांची ओळख इथं जे चित्र लावलेलं आहे असे महात्मा ज्योतिराव फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजश्री शाहू महाराज, बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल यांच्या विचारांना अभिवादन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कार्ल मार्क्स यांच्या कृत्रिम विचाराला पुन्हा एकदा अभिवादन करतो. आजच्या या भारतीय शेतकरी कामगार पक्ष चांदूर बाजार इथल्या शेतकरी पक्षाच्या मेळावा आणि दलित भटके मुक्त आदिवासी जोडो अभियान या संयुक्त कार्यक्रमाचे अध्यक्ष, विधानसभेतील मुलुक मैदानी तोप आदरणीय विवेकजी पाटील साहेब, त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं असे माननीय मंजुनाथजी गायकवाड, प्रदेश प्रवक्ता, त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाच्या उद्घाटक माननीय डॉक्टर शर्मिला हांडे, महिला प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, ज्यांनी सर्वांची आमची मला ओळख करून दिली असे आमचे सहसंपादक संग्रामचे संदीप चिमटे, या परिसरामध्ये काम करणारं नेतृत्व बाई सौदागरे, आयातबाई तंत्रपाळे, प्रभाकर देशमुख, धनंजय मंडगे, ठाकरे अरविंद यांनी मला आणि गजाळ समाज यांच्या प्रश्नांना वार्ता फोडण्यासाठी बऱ्याच वेळेस त्यांनी पत्र पाठवून इतक्या अडचणी आम्हाला कळवलेल्या आहेत. थोडं तुम्ही शांत बसलात तर आम्ही काय सांगणार आहोत हे तुमच्यामध्ये लक्षामध्ये इथं उभारलेल्या महिला बांधवांनो, या ठिकाणी उपस्थित असलेले विवेकजी पाटील यांच्या अनुषंगाने चिमटे यांनी माहिती सांगितली. म्हणून मी म्हणत असतो, तुम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली सगळे एकत्र या. त्याचं कारण एक आहे, दलित असतील, भटके असतील, आदिवासी असतील, या सर्व लोकांनी शेतकरी कामगार पक्षाच्याच नेतृत्वाखाली काय एकत्र यायचंय. त्याचं कारण एक आहे मानवानो, की शेतकरी कामगार पक्षाचा विवेक जागा आहे. शेतकरी कामगार पक्षाचा विवेक जागा आहे आणि शेतकरी कामगार पक्षाच्या विवेकाचा जागा असल्याबरोबर जर तुमचा विवेक जर जागा झाला आणि शेतकरी कामगार पक्षाचा हा विवेक, दोन्ही विवेक जर एकत्र आले तर निश्चित या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये तुमच्या या
पण एक तरी योजना या ठिकाणी निर्माण होती का हो, तुमच्यापर्यंत पोहोचती का? मग पोहोचत नाही, पोहोचून आणून देण्याचं काम कुणाचं आहे? इथल्या लोकप्रतिनिधीचं आहे. ज्यांना तुम्ही मतं दिली, ज्या लोकांना तुम्ही निवडणुकीमध्ये मतं दिली, त्या माणसाने या सगळ्या योजना तुमच्या दारामध्ये घरामध्ये आणून देण्याचं तुमचं त्याचं काम आहे. मला एक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारायचा आहे. जर तो माणूस ज्यांना तुम्ही मतं दिली, तो माणूस जर आपल्या योजना जर तुमच्याकडे आणून देत नसेल, आपलं हित जर साध्य करत नसेल, तर मग अशा माणसाला काय सांगायचंय? या माणसाचा बद्दल तुम्ही विचार करणार आहेत का नाही? हा प्रश्न घेऊन मी या चांदूरबाजारमध्ये आलो. आमच्यासोबत आदरणीय आमचं नेतृत्व सर्व महाराष्ट्राला भूषण असणार संदीपने त्यांचा उल्लेख केला. तुम्हाला सांगतो, एका दिवसामध्ये या बसलेल्या अध्यक्षांनी माननीय विवेक पाटलांनी 22 ते पोरांना नोकऱ्या दिल्या. एका दिवसामध्ये 22 ते पोरांना नोकऱ्या पनवेलमध्ये. मग पनवेलमध्ये होत आहे तर अध्यक्ष महाराजांना मला विनंती करायची आहे, या दृष्टिकोनातून आमच्या या भटक्या मुक्तामध्ये, दलितामध्ये, एमटीमध्ये, एसटीमध्ये या लोकांना या परिसरामध्ये देखील जर तसंच करायचं असेल तर आपल्या नेतृत्वाखाली हा समाज इथं काम करायला तयार आहे. तुम्ही फक्त आम्हाला पाठीवर हात टाकला, हे माणसं या ठिकाणी लढण्यासाठी तयार आहेत. ही ग्वाही या ठिकाणी देण्यासाठी या उपस्थित झालेला आहे. छोट्या छोट्या योजना असतात, मोठ्या योजना नाही. जास्तीत जास्त तुमचं काय प्रश्नच काय येतो की गदार समाज असेल, कोष्टी समाज असेल, माना समाज असेल, मटक्या मुक्ताबंदा धनगर समाज असेल, मुस्लिम समाज असेल, पारधी असेल. पारध्यांना साहेब ही चोरच आहे म्हणतात. पारधी समाजाला तर चोर म्हणून गणलं जातं. अरे खरे चोर तर तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बसलेला आहे. खरे चोर तिथं आहे आणि त्यांचे प्रतिनिधी अनेक प्रशासकीय अधिकाऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी वास्तव्य करत आहेत. अशा चोरांना तुम्हाला शोधावं लागेल. आपलं कोण आणि दूरचं कोण, शत्रू कोण आणि मित्र कोण ओळखा. आपलं हित करणारा पक्ष कोणता आहे, आपलं हित करणारे माणसं कोण आहे, या गोष्टी जोपर्यंत तुम्ही ओळखणार नाही तोपर्यंत आपला विकास होणार नाही. आपल्या विचाराचा माणूस ज्या ठिकाणी आपल्याला हे सगळं प्राप्त होतं त्या ठिकाणी जाणं अतिशय गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे. तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो. ज्या काँग्रेसचा उल्लेख या ठिकाणी केला गेला, काँग्रेसचं तुम्हाला सांगतो एक ईस्ट इंडिया कंपनी सारखं सरकार चालवले, कंपनी चालवण्यासारखं सरकार चालवलेलं आहे. त्याच्या पुढील राष्ट्रवादी काँग्रेस, एडीबी चूप आणि मेडीबी चूप म्हणणारे या सरकार काय करतं तुम्हाला सांगतो, आदिवासींचा भटक्या विमुक्तांना दिला गेलेला जो निधी आहे, करोडो रुपयाचा निधी, 8.5 कोटीचा निधी आपल्या माणसाच्या बाहेर झाला नाही, आपल्याकडे ती प्राप्त झाला नाही. म्हणून पाण्याकडे सिंचन विभागाकडे आपल्या नावाचे पैसे सिंचन विभागाकडे वळवण्यात आले. आणि तुम्हाला सांगतो, अजित पवार सारखं माणूस एक कधीतरी करणारा उपमुख्यमंत्री जवळपास 60,000 कोटीचा घोटाळा करतो आणि आपल्या पैशातून. मग ही कधी आपण भानावर येणार आहोत, ही कधी आपण विचार करणार आहोत? म्हणून तुम्हाला सांगतो, आपल्या विचाराचे माणसं त्या ठिकाणी जाणं अतिशय गरजेचं आहे. तुम्हाला सांगतो, 10 जानेवारी 1938 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांचा मोर्चा विधिमंडळावर काढला होता. 25,000 लोक त्या मोर्चामध्ये होते शेतकऱ्याच्या. आणि त्या मोर्चाला संबोधित करीत असताना भारतीय घटनेच्या शिल्पकारांनी सांगितलं जनतेला, त्या सगळ्या ज्या काही जाती आहेत त्या सगळ्या जाती एकत्र येऊन लढणं अतिशय गरजेचं आहे. या देशामध्ये राजकीय बहुमत नाही तर जातीय बहुमत सिद्ध होत असतं आणि जातीय बहुमताचे माणसं सत्तेमध्ये जात असतात. मग आपल्या जाती लहान लहान आहेत, छोट्या छोट्या आहेत, तुम्ही सत्तेमध्ये जाणार आहेत का? नाही. म्हणून तुम्ही एकत्र येणं गरजेचं आहे. जर तुम्ही एकत्र आलात तर निश्चित सत्तेची भागीदारी निश्चितपणे आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बाबासाहेब त्यावेळी म्हणाले, भाषणामध्ये बोलत असताना सांगितलं की काँग्रेसची आणि सर्वसामान्य माणसाची कष्टकऱ्याची कधीच मैत्री होऊ शकत नाही. पुढे जाऊन ती म्हणाले, उंदीर
झालेली कधी बघितली का? घर जाळणाऱ्याची आणि ज्याचं घर जळतंय त्या दोघांची कधी मैत्री झालेली बघितली का? तर कदापिही शक्य नाही, त्यांची मैत्री कधीच होत नाही. तशाच पद्धतीने माय मावळ्यांनो आपली कष्टकऱ्या समाजाची, शेतकऱ्याची आणि काँग्रेसची कधीच मैत्री होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला आपल्या विचाराचे माणसं या सत्तेमध्ये पाठवावं लागते आणि आपल्या विचाराचा माणूस जर काय असेल तर फक्त या परिवर्तनाच्या उंबरवट्यावर महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेला जर कोण न्याय देणारा पक्ष असेल तर तो पक्ष फक्त एकमेव शेतकरी कामगार पक्ष हाच आहे. आता तुम्ही म्हणाल का आहे शेतकरी कामगार पक्ष का आहे? त्याचं कारण सांगतो. इथं बसलेल्या सर्व लोकांसाठी तुमची आर्थिक उन्नती व्हावी, तुम्हाला 2 एकर जमीन मिळावी, तुम्हाला घरकुल मिळावं, तुम्हाला योजनेचे पैसे मिळावे. एखादी परित्यक्त महिला असेल, परित्यक्त महिला माहित असेल तुम्हाला, जिचा नवरा मेलेला असतो, तिला देखील पैसे दिले जातात. एवढंच नव्हे, मिस्त्री काम करणारा असेल, घर बांधणारा बेटा समाजातला माणूस, तर त्याचं सगळं साहित्य देखील त्याला पंचायत समितीच्या वतीने मिळत असतं. पण तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतच नाही. राशन कार्ड येत नाही, कास्ट व्हॅलिडिटीचं लांबच राहिलं, मतदान कार्ड देखील येत नाही, राशन कार्ड येत नाही. आलंही राशन कार्ड साधं रात्र षटरकाच्या टरका भरून कळवून देऊन निघतात. राशन देखील मिळत नाही. हे वास्तव आहे का नाही बघा. आणि जर हे असेल तर मग ह्याला बदलावं लागेल. आणि शेतकरी कामगार पक्ष काय योग्य आहे त्याचं कारण तुम्हाला सांगतो. मागे 2 वर्षापूर्वी आपल्या या सर्व जातींचा विकास करावा म्हणून बाळकृष्ण रेणकेच्या नेतृत्वाखाली एक आयोग नेमला भारत सरकारने. बाळकृष्ण रेणकेच्या नेतृत्वाखाली बाळकृष्ण रेणके आयोगाने सर्वे केला भारतभर. एसटी असेल, एमटी असेल, ओबीसी असेल, या सगळ्या अनेक जातींचा. आणि त्याच्यामध्ये बाळकृष्ण रेणकेने सांगितलं की या कष्टकरी समाजाला 3 एकर जमीन द्या, या कष्टकरी समाजाच्या नवरा बायकोला एक घरकुल बांधून द्या, या कष्टकरी समाजाला विनातारण कर्ज द्या, या शेतकरी कष्टकरी कर्मचारी समाजाच्या पोरांना नोकऱ्या द्या. अशा प्रकारच्या शिफारसी केल्या. आणि तुम्हाला सांगतो माय मावळ्यांनो, हा आयोग लागू करावा म्हणून काँग्रेस पुढे आलं नाही, हा आयोग लागू करावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पुढे आलं नाही, हा आयोग लागू करावा म्हणून तुमचा बीजेपी पुढे आले नाही, शिवसेना पुढे आले नाही. एवढंच नव्हे तर तुमचं प्रतिनिधित्व करणारा बच्चू कडू देखील पुढे आला नाही. म्हणून विचार करा, रेणके आयोग लागू करा म्हणून पहिली भूमिका जर घेतली असेल तर आमच्या शेतकरी कामगार पक्षाचं खंबीर नेतृत्व करणारे सरचिटणीस भाई आमदार जयंत पाटलाच्या नेतृत्वाखाली आमच्या या 5 कामगारांनी घेतली. म्हणून शेतकरी कामगार पक्ष तुमचा आहे हे मला सांगायचं आहे. म्हणून आता इथं उल्लेख केला आमच्या आदरणीय मंदिरनाथ साहेबांनी की शेतकऱ्यांना विदर्भातले शेतकरी मेले 2,60,000 शेतकरी. तसं तर माझ्याकडे आकडेवारी आहे 3,50,42,000 शेतकरी मेले त्या देशामध्ये. आणि तुम्हाला सांगतो विदर्भामध्ये पुन्हा शेतकरी मेले म्हणून 10,050 कोटीचं पॅकेज दिलं का नाही? 10,050 कोटीचं पॅकेज दिलं या विदर्भाला. सॉरी 1,050 कोटीचं पॅकेज या विदर्भाला दिलं गेलं. मात्र दुसरी बाब तुमच्या लक्षामध्ये आली नाही. काँग्रेस नंतर आम्ही शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवण्यासाठी एवढे पैसे दिले, पण त्या